सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांचा 6 मार्च 2023ला इंग्लिशचा बोर्ड पेपर होणार आहे. तर या इंग्लिशच्या होणाऱ्या बोर्ड पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमची तयारी जी आहे थोडीफार झालेली असेल किंवा काहीच तयारी झालेली नसेल, किंवा काही विद्यार्थ्यांची कंप्लीट स्टडी इथं झाला असेल, इंग्लिशचा सर्व त्यांना येत असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतेही विद्यार्थी असो, तुमची कंप्लीट तयारी झाली असो, थोडीफार झालेली असो किंवा काहीच झालेली नसो, विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला थोडासाही स्किप करायचा नाही आहे. कारण की जर तुम्हाला खरंच तुमच्या 10वीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील, तर हा व्हिडिओ तुम्हाला अजिबातही स्किप नाही करायचा. वाटलंच तर तुम्ही हा व्हिडिओ 1.5x स्पीडने बघा, जेणेकरून तुमचं इथं टाईम वाचणार आहे. कमी टाईमामध्ये तुम्हाला शिल्लकचं नॉलेज इथं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र 1.5x स्पीडने तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, बघा की तुमच्याकडे एवढी मेहनत सुरू आहे ना, तुम्हाला मराठीसाठी हेल्प केली, तुम्हाला इंग्लिशसाठी हेल्प करत आहे, आणि पुढे येणारे सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला पेपरमध्ये. माझा जो एक्सपिरियन्स आहे 2 ते 3 वर्षाचा, तुम्हाला चांगले मार्क्स आणून देण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या, विद्यार्थी मित्रांनो, ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कमी टायमामध्ये चांगले मार्क्स इथं मिळतील. तर ह्या ज्या मेहनतीसाठी फक्त आम्हाला काहीच नसते पाहिजे, फक्त आम्हाला एकच पाहिजे, जेवढे विद्यार्थी बघतात ना तेवढ्यांनी इथं काय पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, बघा ना, एका व्हिडिओला जवळपास 1 लाख विद्यार्थी, 2 लाख विद्यार्थी बघत आहेत, पण विद्यार्थी सबस्क्राईब किती करत आहेत? 94% विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. फक्त जे 6% विद्यार्थी आहेत ना, ते चॅनलला सबस्क्राईब करतात. आजच जर ते बाकीचे 94% विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब केलं ना, आजच आपली 2 लाख प्लस यूट्यूब फॅमिली विद्यार्थ्यांची कंप्लीट होणार आहे. फक्त आपल्याला फॅमिली कंप्लीट झाली याचा आनंद नाही विद्यार्थी मित्रांनो, तर मला याचा आनंद आहे की तुम्हाला मी चांगलं इथं नॉलेज देऊ राहिलो, तुम्हाला इथं कशा प्रकारे चांगले मार्क्स घेऊ शकता, आणि विद्यार्थी अप्लाय करत आहेत आणि ते बोर्डाला चांगले मार्क्स पाळत आहेत, याच्यासाठी आनंद आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, आणि असेच तुम्हाला पुढच्या सब्जेक्टसाठी व्हिडिओ मिळणार आहे. ठीक आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पटापट सर्वांनी. आय होप मी सर्वांनी केलं असेल. फक्त 1 सेकंदाचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो, करून ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी केलेलं असेल, आय होप. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशच्या पेपरसाठी आपण पूर्णपणे आता स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, इंग्लिशचा तुमचा बोर्ड पेपर आहे टोटल 80 मार्काचा. तुम्हाला टायमिंग किती आहे? 3 तास 10 मिनिटे. 3 तास 10 मिनिटे. यावर्षीपासून तुम्हाला माहिती आहे 10 मिनिट तुम्हाला शिल्लक मिळालेले आहेत, तर ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा तुमचा पेपर 80 मार्काचा, 3 तास 10 मिनिटे टाईम आहे. ओके. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला या पेपरमध्ये 6 सेक्शन राहणार आहेत. ओके. 6 सेक्शन म्हणजेच काय, जसे मराठीमध्ये विभाग 1, विभाग 2 असं होतं, यामध्ये सेक्शन 1, सेक्शन 2 असे असणार. तर मी तुम्हाला ओव्हरऑल सर्वात अगोदर पेपर पॅटर्न सांगतो. ठीक आहे. तर बघा, सेक्शन ए आहे, तुम्हाला सेक्शन 1 आहे. सेक्शन 1मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी आहे. ओके. लँग्वेज स्टडी तुम्हाला बघू शकता, यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला असेच थोडेफार ग्रॅमॅटिक आणि थोडंफार तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवलची तर क्वेश्चन विचारले जातात. ओके. जो सुद्धा तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास तुम्ही केला असेल. त्यानंतर सेक्शन 2मध्ये, ठीक आहे, हे तुम्हाला वरते मी सांगत नाही आहे, हा व्हिडिओ खूप लाँग होणार आहे, मला माहिती आहे, म्हणून तुम्ही जे आहे हा व्हिडिओ जो आहे स्किप नाही करायचा. आता तुम्हाला वरती सांगत आहे, पण पुढे तुम्हाला एका सेक्शनचं डीपमध्ये सांगणार आहे की कसे तुम्ही मार्क्स इथं घेऊ शकता. त्यानंतर सेक्शन 2 आहे टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच काय, तुमच्या पुस्तकामधून पॅसेज येणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. हा पहिला पॅसेज. ओके. टोटल तुम्हाला 2 पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेज या सेक्शनमध्ये येणार आहे. ठीक आहे. हा सेकंड पॅसेज. तर 2 पॅसेज तुम्हाला विचारले जाणार. तर तिसरा सेक्शन आहे पोएट्री. यामध्ये तुम्हाला 2 पोएट्री विचारले जाणार. हे एक पोएट्री आहे विद्यार्थी मित्रांनो, नंतरची एक पोएट्री ही आहे. ठीक आहे. पोयम 2 आहेत, पोयम. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे इम्पॉर्टंट म्हणजे इथं राहणार आहे ॲप्रिसिएशन. ओके. नंतर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बघू शकता ॲप्रिसिएशन. ओके. तर तुम्हाला 2 कविता ठरलेल्या आहेत, हे तुम्हाला कविता इथं करूनच जायच्या आहेत. ओके. हे झाले 3 सेक्शन. तर आता 4था सेक्शन आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजेच तुमच्या पुस्तकामधून तो पॅसेज राहणार नाही, तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरून पॅसेज येणार, आणि त्यावरती तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जाणार आहेत. जसे तुम्हाला मराठीमध्ये अपठित गद्य आलेला होता ना, तशाच प्रकारे. ठीक आहे. फक्त तुम्हाला ॲन्सर यामधून शोधून लिहावं लागणार आहे. अशा टाईपचं तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज राहणार आहे. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये
सेक्शन 5 येतो तो म्हणजेच की रायटिंग स्किल. माझा फेवरेट, विद्यार्थ्यांचा फेवरेट आणि चांगले मार्क्स आणून देणारा फेवरेट इथं सेक्शन 5 आहे तो म्हणजेच की रायटिंग स्किल्स. हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. मी बघा प्रत्येक पेपरचं एवढं डिटेलमध्ये ॲनालिसिस करत असतो ना, आणि हे तुम्हाला मी सांगत असतो. मी तुम्हाला असे हवेवरती सांगत नाही आहे की हे इम्पॉर्टंट नाही म्हणून. मला हे एक्सपिरियन्स आहे आणि मला माहिती आहे की विद्यार्थ्यांना काय इम्पॉर्टंट आहे आणि ते चांगले मार्क्स कशात घेऊ शकतात. आणि तुम्हाला जो 3 तास 10 मिनिट टाईम आहे ना, तो सुद्धा कमी आहे. तुमचा हा ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा सब्जेक्टिव्ह पेपर आहे, ठीक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्टिव्ह पेपरसाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट असते, ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला मराठीच्या पेपरला विद्यार्थ्यांना सोपा पेपर गेला आहे माहिती आहे, पण टाईम पुरला नाही. तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर टाईम मॅनेजमेंटवरती सुद्धा बोलूया आपण पुढे व्हिडिओमध्ये, कशाप्रकारे करायचं, काय करायचं. आणि 3 तास 10 मिनिटामध्ये टोटल पेपर सोडवायचा आणि 80 पैकी 80 चांगले मार्क्स इथं मिळू शकता तुम्ही, ठीक आहे. रायटिंग स्किल हा खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. टोटल बघू शकता 20 मार्कासाठी यामधून येणार आहे तुम्हाला. आणि नंतर आहे तुम्हाला शेवटचा सेक्शन तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. हा विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट इथं आहे, ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इथं आणि इझीसुद्धा आहे. यामध्ये फक्त तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागतात, ठीक आहे, मराठीमध्ये. हे जे इंग्लिशमध्ये तुम्हाला वाक्य शब्द दिसतात हे आपल्या भाषेमध्ये तुम्हाला काय ट्रान्सलेट करावं लागतं, ठीक आहे. फक्त बरोबर आपल्याला अर्थ समजला वाक्याचा तर तुम्हाला इथं ट्रान्सलेट करता येऊ शकते, ठीक आहे. तर आता हा झाला पेपर पॅटर्न. टोटल तुम्हाला इथं 6 सेक्शन्स आहेत, ठीक आहे. सेक्शन 6 आहेत इथं इंग्लिशच्या पेपरमध्ये. आता चांगले मार्क्स कसे घ्यायचे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर बघा मी तुम्हाला काय सांगत आहे, हा जो पेपर आहे हा कॉमन टेस्ट एक्झाम आहे. म्हणजेच तुमची जे सराव पेपर झाला ना, हा तो पेपर आहे. हाच पेपर येणार नाही आहे, ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. हे जे क्वेश्चन तुम्हाला इथं दिसत आहेत हे क्वेश्चन येणार नाही आहे. मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला, हे क्वेश्चन नाही येणार. पण मी तुम्हाला काय सांगत आहे ते इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मी तुम्हाला हे सांगत असतो की या पेपर पॅटर्नचा उपयोग करून की क्वेश्चन कशी विचारले जात असतात आणि आपण त्यानुसार प्रिपरेशन कशी करायची आणि चांगले मार्क्स कसे घ्यायचे हे इम्पॉर्टंट असते, ठीक आहे. बघा आपली कॅपॅसिटी अशी पाहिजे, म्हणजे मी विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी एवढी बनवून देतो की त्यांना कोणताही प्रश्न येऊ ते सॉल्व करू शकतात. म्हणजे कशी बनवून देतो, ज्यांनी माझा मराठीचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिला आणि त्या क्वेश्चनची त्यांनी प्रॅक्टिस केलेली असेल तर त्यांना माहिती आहे की मी त्यांना जे सांगितलं आणि त्यांनी जे केलं आणि त्यांना जे पेपरमध्ये लिहिलेलं असेल ना त्यांना इथं चांगले मार्क्स मिळाले, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच आहे आपलं की मी प्रिपरेशन तुम्हाला सांगत असतो कशी करायची. कारण की माझा एक्सपिरियन्स आहे ना 10वी 12वी बोर्डाचा, तो मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. कारण की मला रिझल्ट चांगले मिळाले आहेत माझ्या बोर्डच्या परीक्षेच्या वेळेस. कारण की मी कोणाची स्ट्रॅटेजी बघितली नाही की असा पेपर सोडवायचा तसा नाही. मी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवली, ठीक आहे. 10वीमध्ये सुद्धा आणि 12वीमध्ये सुद्धा मी बघितलं नाही. माझा तुम्ही म्हणत असाल की आम्ही यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ बघत आहे, तसं नाही. मला माहिती आहे ना तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कसे चांगले मार्क्स घेऊ शकता. तर माझी स्ट्रॅटेजी अप्लाय करा ना. मी तुम्हाला सांगतो, मी जशी स्ट्रॅटेजी अप्लाय केली चांगले मार्क्स घेतले, तुम्हीसुद्धा असंच करा, ठीक आहे. तर पहिला झाला आपला पेपर पॅटर्न, तो आपण बघितला. आता सेकंड गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं चांगले मार्क्स कसे घ्यायचे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, जी पेपरची सुरुवात आहे ना तुम्हाला ती तुमच्या 5व्या सेक्शनपासून करायची आहे, ठीक आहे. आता 5व्या सेक्शनपासून काय करायची विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो 3 तास 10 मिनिटामध्ये तुमचा जो पेपर आहे तो पूर्ण लिहिणे कंप्लीट होणार नाही जर तुम्ही सुरुवात पहिल्या सेक्शनपासून जर केली तर, ठीक आहे. अशी होऊ शकते कोणत्या विद्यार्थ्यांची की ज्यांना खूप प्रॅक्टिस आहे इथं पेपर सोडवण्याची. पण असे विद्यार्थीसुद्धा ज्यांना खूप प्रॅक्टिस आहे इथं पेपर सोडवण्याची. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनाही मी सांगतो की सुरुवात तुम्ही रायटिंग स्किल्सपासून करा. का करायची, कारण की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हे जे क्वेश्चन्स आहेत हे ठरलेले आहेत. आता लेटर रायटिंग 100% तुम्हाला येणार आहे ना तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत. आता काही विद्यार्थ्यांचा गोंधळ इथं काय होतो की मी तुम्हाला हा क्वेश्चन दाखवत आहे, काही जणांना काय वाटते की लेटर रायटिंग मी सांगत आहे म्हणजे हाच क्वेश्चन येतो. नाही, हा क्वेश्चन नाही येत. पण मी तुम्हाला सांगत आहे लेटर रायटिंग येते. आता तुम्हाला काय करायचं असते की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतात की लेटर रायटिंगचं पाहायचं असतं. आता लेटर रायटिंग म्हणजेच काय, लेटर रायटिंग 2 टाईपचे असतात. एक असते इन्फॉर्मल लेटर आणि एक असते फॉर्मल लेटर. तर तुम्हाला काय करायचं, इन्फॉर्मल लेटरचा क्वेश्चन सोडून पाहायचा, फॉर्मल लेटरचा क्वेश्चन सोडून पाहायचा. जर तुम्ही 2-2 याचे एक्झाम्पल सोडून पाहिले तर आपोआप तुम्हाला एक बोर्ड एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन येऊ फॉर्मल किंवा इन्फॉर्मलचा तुम्ही तो सोडवू शकता. ही कॅपॅसिटी मी विद्यार्थ्यांची बनवून देत असतो आणि म्हणून विद्यार्थी इथं चांगले मार्क्स घेतात माझा व्हिडिओ बघून. आता तुम्हाला वाटत असेल एवढा रिस्पॉन्स येते माझ्या व्हिडिओला, 1-2 लाख विद्यार्थी व्हिडिओ बघतात, तर हेच कारण आहे. बिनफालतू व्हिडिओ माझा नसतो.
त्यामध्ये काही क्वालिटी असते, म्हणूनच माझा व्हिडिओ एवढे जण बघतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पेपरचे सुद्धा एवढे क्वालिटीवाले व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर लेटर रायटिंगसाठी मी तुम्हाला सांगतो, टोटल तुम्हाला 5 मार्काची लेटर रायटिंग येतो आणि लेटर रायटिंगमध्ये एक असते इन्फॉर्मल लेटर आणि एक असते फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर म्हणजेच काय, ऑफिशियल टाईप. ऑफिशियल म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या टीचरला तुम्हाला एखाद्या प्रिन्सिपलला लेटर लिहायचं आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये लेटर लिहायचं आहे, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये लेटर लिहायचं आहे किंवा तुम्हाला बँकेमध्ये लेटर लिहायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात फॉर्मल लेटर. आणि इन्फॉर्मल लेटर. आता इन्फॉर्मल लेटर म्हणजेच काय, की बघा इन्फॉर्मल लेटर म्हणजेच की तुम्ही तुमच्या फ्रेंडला, नातेवाईकाला यांना लेटर लिहिता, म्हणजे सिम्पलमध्ये. ठीक आहे, ऑफिशियल कोणतंही वर्क नाही की तुम्हाला एखाद्या नोकरीसाठी किंवा असं कोणतंही लेटर नाही लिहायचं, एकदम सिम्पल तुमच्या मित्राला लिहिता एकदम सिम्पल भाषेमध्ये, असं की त्यांनाच म्हणतात इन्फॉर्मल लेटर, म्हणजेच अनौपचारिक पत्र. जसं मराठीमध्ये होतं ना औपचारिक अनौपचारिक, तसं इथं फॉर्मल आणि इन्फॉर्मल असं. ठीक आहे, तर बघू शकता इथं इन्फॉर्मल म्हणजेच राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. ठीक आहे, आणि फॉर्मलमध्ये बघू शकता, फॉर्मलमध्ये तुम्हाला इथं बघू शकता राईट अ लेटर टू युअर प्रिन्सिपल, यालाच म्हणतात ऑफिशियल, म्हणजे त्यांना रिस्पेक्ट द्यावी लागते अशा फॉर्मल लेटरमध्ये, त्यालाच म्हणतात इथं फॉर्मल लेटर. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये, आता फॉर्मल लेटर कसं असतं, फॉर्मल लेटरचा इथं कसं लिहायचं, काय लिहायचं, ते तुम्हाला जे आहे मी तुम्हाला स्पेशली एक्झाम्पल्स देणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी देणार आहे फॉर्मल लेटर इन्फॉर्मल लेटरचे. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, जसं हे तुम्हाला इथं एक एक्झाम्पल आहे आणि त्याचं तुम्हाला विथ सोल्युशनसुद्धा देणार आहे. त्यावेळी तुम्हाला काय करायचं, गुगलवरती जायचं. ठीक आहे, आता गुगलवरती knowledgekrida.in. ठीक आहे, knowledgekrida.in ही वेबसाईट आहे आपली, knowledgekrida.in. तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. ठीक आहे, knowledgekrida.in सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येणार, तिथं क्लिक करायचं आणि तिथं तुम्हाला 10th बोर्ड एक्झाम 10th इंग्लिश बोर्ड एक्झाम 2023 म्हणून तुम्हाला इथं पेपर मिळणार आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला काय एक्झाम्पल मिळणार आहे रायटिंग स्किलचे सर्व. ठीक आहे, इम्पॉर्टंटवाले PDF डाउनलोड करायला मिळणार आहे. आर्टिकलमध्ये तुम्ही सर्च करा. ठीक आहे, डायरेक्टली जायचं आणि तुम्ही काय करायचं, तिथं पाहायचं की PDF कुठं डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे का, क्लिक हिअर डाउनलोड असं दिसत असेल तर डाउनलोड करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो असं तुम्ही करायचं आणि रायटिंग स्किलचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सर्व यायचे. ठीक आहे, आता पुढे जे एक्झाम्पल येतील ना त्याचे सर्व, फक्त लेटर नाही बाकीचे सर्वसुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, फक्त वेळ लागणार आहे. आज तुम्ही बघत आहात व्हिडिओ, म्हणजेच आज आहे इथं 2 मार्च. ठीक आहे, तर 3 मार्चला हे अवेलेबल होतील इथं. ठीक आहे, 3 मार्चपासून ही वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जाणार. तुम्ही इथं चेक करत राहायचं किंवा 2 मार्चला सुद्धा होऊ शकतात, तुम्ही चेक करायचं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं लेटरचं. त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन येतो इथं, तो म्हणजेच की डायलॉग रायटिंग ड्राफ्टिंग अ स्पीच. आता अटेम्प्ट आणि 1 इथं आहे, अटेम्प्ट आणि 1 कोणते एक तुम्हाला सोडवायचं आहे. आता मी काय सांगतो तुम्हाला, बघा की तुम्हाला जर म्हटलं की डायलॉग लिहा आणि तुम्हाला जर म्हटलं स्पीच लिहा, यामधलं सोपी कोणतं, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मते तुम्ही ठरवा अगोदर सोपं कोणतं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की डायलॉग लिहिणे एकदम सोपी आहे तर तुम्ही पेपरमध्ये डायलॉग रायटिंग करा, किंवा तुम्हाला वाटत असेल की स्पीच रायटिंग एकदम इझी आहे तर तुम्ही स्पीच रायटिंग करा. आता माझ्या मते काय इझी आहे, तर माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंग हे इझी आहे. आता स्पीच रायटिंग हे का इझी आहे, कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो डायलॉगमध्ये कसं असतं की डायलॉग तुम्हाला इथं विचार करावे लागतात की आता पुढचं सेंटेन्स काय बोलायचं, काय लिहायचं, कशाप्रकारे लिहायचं, त्याचं मिनिंगफुल निघायला पाहिजे. आता स्पीचचं सुद्धा तसंच आहे, मिनिंगफुल स्पीच तर निघायलाच पाहिजे, पण तुम्ही यामध्ये तुमचे विचार मांडू शकता. स्पीच म्हटलं म्हणजेच कसं की तुम्ही इथं स्पीच देता, भाषण देता, तर भाषण तुम्हाला इथं लिहावं लागतं. आता इथं सर्वात अगोदर आपण डायलॉग बघूया. डायलॉग रायटिंगमध्ये म्हणजेच काय, तुम्हाला काय दिलं असेल बघा की डायलॉग रायटिंगमध्ये तुम्ही बघू शकता, सर्वात अगोदर तुम्हाला B1मध्ये काय दिलं आहे की B1मध्ये पहिला A आहे आणि B आहे. एमध्ये तुम्हाला प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स, हे जे सेंटेन्स आहे यापासून तुम्हाला डायलॉग तयार करायचे आहे. ठीक आहे, नंतर B आहे तुम्हाला कंप्लीट द डायलॉग. ठीक आहे, हे जे डायलॉग आहेत तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. किंवा Cमध्ये तुम्हाला राईट अ डायलॉग बिटवीन युअर फ्रेंड रिगार्डिंग टू युअर रेग्युलरिटी स्टडीज. तर माझ्या मते काय की हे डायलॉग रायटिंग तुम्हाला इथं हार्डच आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यापेक्षा एकदम सिम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत ना तर मला फॉलो करा तुम्ही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल की एवढा कॉन्फिडन्स, हा विद्यार्थी मित्रांनो हा कॉन्फिडन्स आहे का आहे, कारण की हा माझा एक्सपिरियन्स आहे. माझा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. तुम्हाला मार्क्स पाहिजेत ना तर मला
फॉलो करा फक्त, बाकी कोणतंही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो डायलॉग रायटिंग अजिबात तुम्ही स्किप करून टाका. मी तुम्हाला सांगतो स्किप करून टाका. तुम्हाला फोकस करायचा आहे स्पीच रायटिंगवरती. स्पीच रायटिंगवरती म्हणजेच कसा की तुम्हाला इथं सॉल्व करायचे आहेत, म्हणजे उत्तर लिहून पाहिजे. 1-2 टॉपिकवरती 3-4 टॉपिकवरती तुम्हाला काय स्पीच रायटिंग तुम्ही करून बघा. ठीक आहे. जर तुम्ही 3-4 एक्झाम्पल इथं क्वेश्चन सॉल्व केले स्पीच रायटिंगचे की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार की आपण स्पीच रायटिंग करू शकतो. आता स्पीच रायटिंग करताना काय असते की सर्वात अगोदर स्पीचचं आपल्याला हेडिंग द्यायचं असतं. फॉर एक्झाम्पल बघा इथं आपला टॉपिक दिला आहे की यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन द स्कूल इलोकेशन कॉम्पिटिशन अरेंज बाय द स्कूल. राईट अ स्पीच ऑन बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता तुम्हाला हेडिंग काय द्यायचं यामध्ये बघा. मेन टॉपिक आपला आहे की बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. तुम्ही काय लिहाल बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स, हे तुमचं हेडिंग आहे. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं. तुम्हाला हेडिंग द्यायचं बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. नंतर स्पीचची जी स्टार्टिंग तुम्ही करत असता हॅलो फ्रेंड्स अँड डिअर टीचर्स वी आर गोइंग टू, असं इंग्लिशमध्ये लिहायचं. ठीक आहे. ओके. आय एम हिअर टू रिप्रेझेंट ऑर गिविंग स्पीच अबाउट द बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स, असं सिम्पल भाषेमध्ये लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अगोदर काय द्यायचं इथं काय द्यायचं हेडिंग द्यायचं. नंतर इथं तुम्ही स्टार्टिंग करायची स्पीचची हॅलो फ्रेंड्स अँड टीचर्स. ओके. जे सुद्धा टॉपिक दिला असेल त्यानुसार. नंतर मेन तुम्हाला सब्जेक्ट लिहायचं डिटेलमध्ये बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स, त्यामध्ये जे तुम्हाला येत असेल ते लिहा. नंतर एंडिंग चांगल्या प्रकारे लिहायचं की थँक्यू फॉर हिअरिंग माय 2 वर्ड्स. ओके, असं लिहायचं. नंतर थँक्यू असे तुम्ही शेवटचे असं स्टार्टिंग एंडिंग सल्युटेशन, यालाच इम्पॉर्टन्स असते विद्यार्थी मित्रांनो. यालाच तुमचे मार्क्स इथं असतात हेडिंगला, यालाच तुम्हाला इथं मार्क्स राहणार आहेत. आणि हे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला हे पॉईंट्स लक्षात घेऊन तुम्हाला इथं स्पीच लिहावं लागणार आहे. आता यामध्ये या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पॉईंट दिले आहेत स्पीचचे. काही क्वेश्चनमध्ये विदाऊट पॉईंटसुद्धा असतात, पण मॅक्सिमम चान्स आहेत की तुम्हाला इथं पॉईंट्स राहू शकतात स्पीचचे. ठीक आहे. तर हे तुम्ही इथं क्वेश्चन प्रॅक्टिस करा. हे क्वेश्चन तुम्हाला मिळणार आपल्या इथं वेबसाईटवरती. ठीक आहे. हे झालं मित्रांनो तुम्हाला इथं स्पीच रायटिंग. त्यानंतर इथं तुम्हाला क्वेश्चन 2 म्हणजेच की क्वेश्चन नंबर 6A 5 मार्कासाठी तुम्हाला येतो. बघा यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन राहतात एकदम इझी. यामधला तुम्ही कोणताही सॉल्व करू शकता हे मी तुम्हाला सांगू शकतो. कशा प्रकारे बघा. एक आहे तुमचा नॉन व्हर्बल टू व्हर्बल, एक आहे तुमचा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता याचं नेमकं अर्थ काय व्हर्बल नॉन व्हर्बल हे तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं आहे. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला अर्थ दिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे. बघा नॉन व्हर्बल टू व्हर्बल तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफर करायचं म्हणजेच काय बघा हे नॉन व्हर्बल आहे, म्हणजे हे जे तुम्हाला दिलं आहे हे नॉन व्हर्बल आहे. तुम्हाला काय करायचं आहे व्हर्बलमध्ये करायचं आहे. ठीक आहे. हा असा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न A2 बघा की व्हर्बल, हे व्हर्बल आहे दिलेले पॉईंट्स ते तुम्हाला नॉन व्हर्बलमध्ये करायचे आहेत. पण आपण नॉन व्हर्बल काय पाहिलं की हे आहे. हे म्हणजेच काय की तुम्हाला इथं माइंड मॅपिंग कसं आहे ना, माइंड मॅपिंग सारखं आहे. म्हणजेच तुम्हाला इथं शॉर्टमध्ये पॉईंट्स करून तुम्हाला इथे लिहायचे आहेत. ट्री डायग्राम तुम्हाला इथं काढायची. ठीक आहे. ट्री डायग्राम नॉन व्हर्बलमध्ये काढायची असते. ठीक आहे. ट्री डायग्राम म्हणजेच नॉन व्हर्बल आणि असे पॉईंट्सने किंवा पॅरेग्राफमध्ये असते त्यालाच म्हणतात इथं व्हर्बल. ठीक आहे. खूप जास्त शब्दात म्हणजेच त्याला म्हणतात व्हर्बल आणि नॉन व्हर्बल म्हणजे असं माइंड ट्री. ठीक आहे. ट्रीमधून तुम्हाला इथं काय काढायचं आहे. ठीक आहे. ट्रीने तुम्हाला इथं ट्री डायग्रामने तुम्हाला इथं रिप्रेझेंट करायचं आहे. आता या क्वेश्चनमध्ये कसं लिहायचं बघा. इथं क्वेश्चन कसा विचारला की नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा क्वेश्चन विचारला. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे कसं लिहायचं. आता मोबाईल फोन आहे. मोबाईल फोन काय कॅमेरा ऑप्शन आहे, रेडिओ आहे, SMS आहे, कम्प्युटर नेटवर्क आहे, म्युझिक आहे, सोशल मीडिया आहे. तर तुम्ही काय लिहायचं असे तुम्ही इथं पॉईंट्स लिहा व्हर्बलमध्ये. ठीक आहे. व्हर्बलमध्ये असे पॉईंट्स लिहा की फर्स्ट पॉईंट. आता फर्स्ट पॉईंट कसा लिहा मोबाईल फोन. मोबाईल फोन्स हॅव टू मेनी टाईप्स ऑफ or qualities of cameras launching in the nowadays. ओके, असं लिहू शकता. अँड मोबाईल फोन्स radio is actually missing because the mobile phones have been come in the present time. So the actual radio which was bigger in size now it is very small in size in our mobile phone. असं तुम्ही लिहू शकता सेकंड पॉईंटमध्ये. थर्ड पॉईंटमध्ये असं लिहू शकता SMS मध्ये मोबाईल फोन द SMS काय म्हणतात त्याला SMS इज व्हेरी युजफुल टू सेंडिंग मेसेजेस टू ईच अदर. ओके, फॉर व्हेरी अर्जंटली और फॉर सम वर्क. ओके,
फॉर प्रोफेशनल वर्क और फॉर ऑफिशियल वर्क और फॉर नॉन प्रोफेशनल वर्क असं तुम्ही लिहू शकता. ओके. त्यानंतर कम्प्युटर नेटवर्क, ओके, त्यावरती लिहू शकता. म्युझिक, नंतर सोशल मीडिया, यावरती तुम्ही भरपूर लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय, हे जे छोटे छोटे पॉईंट आहे याला मोठ्या मोठ्या पॉईंट्समध्ये कन्वर्ट करणे, यालाच म्हणतात व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं आहे, आता हे ऑरमध्ये आहे. म्हणजेच नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा, असे तुम्हाला 2 प्रश्न येतील. त्यापैकी तुम्हाला कोणताही सॉल्व करायचा आहे. आता तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा, तुम्हाला जो इझी जाईल तो तुम्हाला इथं करायचा आहे. आता हे तुम्हाला व्हर्बल दिलेलं आहे, त्याला तुम्हाला नॉन व्हर्बलमध्ये करायचं आहे. आता नॉन व्हर्बलमध्ये कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॉईंट आहेत तुम्हाला सर्वात अगोदर वाचावे लागतील. वाचल्यानंतर तुम्हाला यामध्ये शॉर्ट मिनिंग काढून एक मेन पॉईंट लिहायचा. मेन पॉईंट काढून तुम्हाला असं ट्री डायग्रामसारखं अशी तुम्हाला 3-4 पॉईंट होतील, 5-6 पॉईंट होतील, जे सुद्धा होतील ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना नॉन व्हर्बल टू व्हर्बल इझी जाईल, बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हर्बल टू नॉन व्हर्बल इझी जाईल. हे तुम्ही ठरवा, ठीक आहे. आणि माझं म्हटलं तर काय इझी जाईल, तर माझ्यानुसार इझी काय जाईल, माझ्यानुसार इझी जाईल नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल काय इझी जाईल, कारण की अगोदर तुम्हाला हे पॉईंट दिले आहेत, याला तुम्हाला मोठं करून लिहायचं आहे. आणि आता व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये कसं असतं की तुम्हाला पूर्ण डीपमध्ये वाचावं लागतं, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतात. अर्थ समजून घेतल्यानंतर याचा मधातला पॉईंट कोणता होईल, त्याला सब पॉईंट असे कोणते येतील, त्यासाठी तुम्हाला कठीण जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला इथं नॉन व्हर्बल टू व्हर्बल ही इझी जाऊ शकते. आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांना नॉन व्हर्बल टू व्हर्बल असो किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल असो, दोन्हीही इझी जातात. तर माझ्यानुसार तुम्ही एक कोणतं इथं सोडवू शकता. हे 5 पॉईंट तुमचे विद्यार्थी मित्रांनो 100% ठरलेले आहेत. हे खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला या क्वेश्चनची थोडीफार प्रॅक्टिस करावी लागणार आहे. याची प्रॅक्टिस करण्यासाठी वेबसाईटवरती तुम्ही एक वेळ व्हिजिट करा, तिथे तुम्हाला क्वेश्चन अवेलेबल दिसतील, ठीक आहे. त्यानंतर यामध्येच तुम्हाला एक क्वेश्चन येतो, तो म्हणजे की बी नंबरचा एक्सपांड द थीम. ओके. आणि यामध्ये काय बघा की चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग, कोणत्याही एकाचं तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. आता यामध्ये B1 येते आणि B2 येते. या दोनपैकी तुम्ही एक कोणताही क्वेश्चन लिहू शकता 5 मार्कासाठी. आता यामध्ये पहिला क्वेश्चन आहे न्यूज रिपोर्ट आणि सेकंड क्वेश्चन आहे यूज द फॉलोइंग बिगिनिंग अँड डेव्हलप अ स्टोरी अँड गिव्ह इट सुटेबल टायटल. आता बघू शकता की तुम्हाला जे इथं आहे पहिलं आहे न्यूज रिपोर्ट. आता न्यूज रिपोर्ट म्हणजेच काय की इथं न्यूज रिपोर्टमध्ये क्वेश्चन बघा कसा दिला आहे की रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट. आता हेडलाईन काय आहे की वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन स्कूल. आता तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूजपेपरमध्ये कसं तुम्हाला न्यूज दिली असते, अशा प्रकारे सर्वात अगोदर वर हेडिंग असते. आता हेडिंग तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो यालाच मार्क्स असतात. तुम्ही वरती हेडिंग लिहिता, डेट लिहिता, ठिकाण लिहिता, टाईम लिहिता, नंतर पूर्ण इथं लिहिता न्यूज, त्या असं तुम्ही एंडिंग करता, स्टार्टिंग करता, यालाच चांगले मार्क्स असतात. तोच इथं चांगले मार्क्स घेऊ शकतो जो अशा प्रकारे करत असतो. म्हणजे स्टार्टिंग, एंडिंग, हेडिंग हे सर्व काही करत असतो, त्याला इथं मार्क्स मिळत असतात. आता न्यूज रिपोर्टमध्ये काय करायचं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. न्यूज रिपोर्टमध्ये बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला फॉर एक्झाम्पल ही न्यूज आहे, तर हे तुमचं आलं इथं हेडिंग. हेडिंग आल्यानंतर इथं काय लिहायचं, इथं तुम्ही काय लिहायची, डेट लिहायची. ओके, डेट लिहायची. ओके, डेट लिहिल्यानंतर खाली तुम्हाला काय करायचं, खाली तुमचं जे प्लेस असेल, प्लेस तुम्ही लिहायचं. फॉर एक्झाम्पल आपण इथं लिहू मुंबई. आता मुंबईमध्ये हे लिहायचं, तर असं लिहायचं. आणि नंतर जे सुद्धा इथं न्यूज आहे की द स्कूल स्कूल हॅज ऑर्गनाइज द इथं काय आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इन देअर स्कूल, सो ऑल स्टुडंट अँड टीचर्स वाज गॅदर्ड टू सेलिब्रेट द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे अँड द डे ऑफ द वर्ल्ड एन्व्हायरमेंट was very excitement and meaningful for the student and teachers also. असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. म्हणजेच आणि डेट कोणती लिहाल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या याच्यामध्ये म्हणजेच न्यूजमध्ये, ते ज्या दिवशी समजा आता इथं तुम्ही मनानं वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हे तुम्हाला माहितीसुद्धा इम्पॉर्टंट आहे की डेट त्याची कोणती असते, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कोणत्या तारखेला असतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर तुम्ही अंदाजेसुद्धा लिहू शकता, तुम्हाला जर माहीत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं लिहू शकता, ठीक आहे. तर हे तुम्ही करू शकता. आणि इम्पॉर्टंट म्हणजे सेकंड तुम्हाला क्वेश्चन येतो B2. आता न्यूज रिपोर्ट आणि B2 क्वेश्चन म्हणजे डेव्हलप अ स्टोरी, यामधून इझी कोणता, तर माझ्या मताने न्यूज रिपोर्ट हा इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की डेव्हलप अ स्टोरीमध्ये तुम्हाला काय खूप मोठं लिहावं लागणार आहे. म्हणजेच काय की बघा तुम्हाला एक गोष्ट आहे, या गोष्टीची तुम्हाला सुरुवात दिलेली आहे आणि तुम्हाला आता मधातले पॉईंट आणि शेवटचं तुम्हाला इथं एंडिंग करायची आहे. म्हणजे सुरुवात दिली करून आज तुम्हाला त्याची एंडिंग करायची आहे, असं तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि त्याला टायटलसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर हे तुम्हाला हार्ड जाऊ शकते. आता काही जणांना इझीसुद्धा जाईल की ते
की ते इंग्लिश लिहायला खूप कम्फर्टेबल असतील, म्हणजेच ते इंग्लिश लिहिण्यासाठी ते त्यांना भारी जात नाही, असे विद्यार्थी जे आहेत ते डेव्हलपर स्टोरीवाला क्वेश्चन इझिली सोडवू शकतात. तर त्यांच्यासाठी इझी आहे, तुम्ही ते करू शकता. पण माझ्यामध्ये सांगितलं तर न्यूज रिपोर्ट इझी आहे. तुम्ही 3-4 क्वेश्चन न्यूज रिपोर्टचे सॉल्व करा, तुम्हाला ते येऊन जाणार. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात शेवटचा सेक्शन येतो म्हणजेच की सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. आता हा जो क्वेश्चन आहे बघा, की ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करा. आता आपली भाषा म्हणजेच काय, मराठीमध्ये आपल्याला हे ट्रान्सलेट करायचे. आता हे ट्रान्सलेट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमची जे व्होकॅब्युलरी आहे, तुमची जे डिक्शनरी आहे ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणजेच काय, की तुम्हाला इथं जे शब्द आहेत इंग्लिशमध्ये त्याचे अर्थ माहिती असायला पाहिजे आणि जे पूर्ण सेंटेन्स आहे त्याचा अर्थ नेमकं काय होते ते मराठीमध्ये यायला पाहिजे. आता यामध्ये काही म्हणजे अशी ट्रिक वगैरे नाही की तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही यामध्ये ट्रान्सलेट करू शकता वगैरे नाही. ज्यांना इथं इंग्लिश समजते, त्यांना अर्थ समजते, ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे हे जे 5 मार्क आहे ना, तुम्ही अजिबात सोडणार नाही आहे. तुम्हाला कुठून ना कुठून हे 5 मार्क तुम्ही घेणारच आहात, मला माहिती आहे. तर तुम्हाला हे 5 मार्क इथं मिळून जाणार ट्रान्सलेटवाले. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, रायटिंग स्किल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सुरुवात रायटिंग स्किलपासून सांगितली आहे. रायटिंग स्किलपासून सुरुवात करा. बघू शकता लेटर रायटिंगवाले तुम्हाला 5 मार्क देऊन जातात. ओके. आपण मार्क्स काउंट करूया किती मिळतात तुम्हाला. ओके. 5 मार्क ते फिक्स झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डायलॉग रायटिंगमध्ये कोणते एक सोडवायचं आणि कोणते एक सोडवण्यासाठी त्याला 5 मार्क आहेत. आपण कन्सिडर करूया स्पीच रायटिंग, याला 5 5 + 5 10 मार्क झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन नंबर 6A मध्ये 5 मार्क, कोणतेही एक सोडवायचा, म्हणजे आता 15 मार्क झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक्सपांड द थीम, यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा डेव्हलपर स्टोरी, याला 5 मार्क. म्हणजे असे तुम्हाला रायटिंग स्किलचे विद्यार्थी मित्रांनो टोटल 20 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि सेक्शन 5 मध्ये तुम्हाला इथं 5 मार्क, म्हणजे शेवटचे जे 2 सेक्शन आहेत, सेक्शन नंबर 5 आणि सेक्शन नंबर 6, यामध्ये टोटल तुम्हाला 25 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की खूप इझी आहेत आणि तुम्ही ते करू शकता. आता मी तुम्हाला काय सांगितलं हे पूर्ण एवढं डिटेलमध्ये, कारण की याचे जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केले तर तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ ना, मी गॅरंटी घेतो तुम्ही ते सॉल्व करू शकता एकदम इझिली. आता पत्र कसं लिहायचं, काय लिहायचं, याची तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जरी मी तुम्हाला सांगण्यासाठी इझी आहे, पण हे करण्यासाठी कठीण आहे. कठीण म्हणजेच कसं, कठीण पण नाही आहे. हे अशा विद्यार्थ्यांसाठी सोपी आहे जे फक्त माझं ऐकत आहेत पण ते काही करतील नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी तर कठीणच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जे फक्त ऐकत पण आहेत आणि ते विद्यार्थी क्वेश्चन्स सोडूनसुद्धा पाहत आहेत, दोन क्वेश्चन एका क्वेश्चनचे, ठीक आहे, एका लेटर रायटिंगचे, नंतर डायलॉग रायटिंगचे, नंतर स्पीच रायटिंगचे, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना हे इझी जाते आणि तेच इथं मार्क्स घेऊ शकतात 1-2 दिवसांमध्ये प्रिपरेशन करून. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 25 मार्क मी सांगतो तुम्हाला एकदम फिक्स आहे. सुरुवात रायटिंग स्किलपासून करायची, ही गॅरंटी आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं. आता तुम्हाला 6वा सेक्शन सोडवल्यानंतर डायरेक्टली तुम्ही काय पहिल्या सेक्शनवरती तुम्हाला यायचं आहे. पहिला सेक्शन म्हणजेच काय, लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीमध्ये काय विचारले जाते, लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 1A तुम्हाला येतो. त्यामध्ये तुम्हाला टोटल 6 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. टोटल 6 प्रश्न येतात, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क. पण तुम्हाला इथं 6 नाही सोडवावं लागत, अटेम्प्ट आणि 4 कोणतेही यामधले 4 क्वेश्चन तुम्हाला इथं सोडवावे लागत असतात. आता यामध्ये 4 क्वेश्चन कशा प्रकारे येतात बघा. पहिला प्रश्न तुम्हाला इथं येत असतो की एखादा इथं जो वर्ड आहे, समजा साऊंड, SOUND, साऊंड हा वर्ड आहे, बघू शकता इथं. तर यामधला यू जो आहे इथं मिसिंग आहे. तर तुम्हाला इथं म्हणजे बघावं लागतं की इथं कोणता वर्ड मिसिंग आहे आणि तो शब्द तुम्हाला पुन्हा लिहावा लागतो. ठीक आहे. असे तुम्हाला पहिला प्रश्न येतो. सेकंडवाला प्रश्न येतो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला हे शब्द लिहायचे असतात, म्हणजे ABCD अशा प्रकारचे अल्फाबेटिकल ऑर्डर येईल ते तुम्हाला लिहायचे असते. नंतर पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजेच काय, की त्याला कॉमा लागतो का किंवा क्वेश्चन मार्क लागतो का, या वाक्याला कुठं कॉमा येतो, कुठं क्वेश्चन मार्क येतो किंवा कुठं एक्सक्लामेटरी मार्क येतं, हे तुम्हाला इथं बघायचं असतं. ठीक आहे. हे तुम्हाला असा क्वेश्चन येतो. नंतर मेक अवर वर्ड. ओके. मेक 4 वर्ड्स, म्हणजे एक शब्द आहे, त्या शब्दापासून तुम्हाला 4 शब्द लिहावे लागणार आहे. ठीक आहे. मिनिमम 3 लेटर्स इच, म्हणजेच एका शब्दापासून 4 शब्द लिहायचे आणि एक शब्द कमीत कमी 3 लेटर्सचा असायला पाहिजे. ठीक आहे. हा वाला इझी येतो. नंतर राईट द रिलेटेड वर्ड्स इन द सिनॉप्स ऑफ द शोज द फॉलोइंग, म्हणजेच हा शब्द आहे इव्हिनिंग. आता इव्हिनिंगशी रिलेटेड तुम्हाला काही शब्द लिहायचे आहेत, 4 शब्द. इव्हिनिंग इथं एक्झाम्पल लिहिला आहे डार्केस्ट. ओके. नंतर इव्हिनिंगचं तुम्ही लिहू शकता इथं पीस. पीस म्हणजे शांतता. इव्हिनिंगचं तुम्ही इथं लिहू शकता
मेमोरेबल म्हणजेच तुम्हाला इथं मेमोरेबल इव्हिनिंग असते अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रश्न विचारला जातो. नंतर 6वा तुम्हाला इथं कंप्लीट द फॉलोइंग चेन वर्ड ॲड अवर 4 वर्ड बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजेच तुम्हाला हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का, यामध्ये बघा आता कम आहे COME. आता शेवटचा वर्ड कोणता आहे, ई आहे. तर ईपासून तुम्हाला इथं सुरुवात करायची. ईपासून सुरुवात म्हणजेच काय, तुम्ही इथं लिहा एलिफंट. ओके, एलिफंट लिहा. नंतर एलिफंट झाल्यानंतर शेवटचा काय येतो, टी. टी येतो इथं, टी वर्ड येतो. मग टीपासून सुरुवात करायची शब्दाची. समजा तुम्ही इथं लिहा TEA, टी म्हणजे चहा. नंतर एपासून शेवट एंडिंग झाला. आता पुढच्या शब्दाची एपासून सुरुवात करायची. समजा ANT, अँट म्हणजे मुंगी. तर आता पुन्हा इथं टीपासून सुरुवात झाली, नवीन टीपासून इथं शब्द लिहायचा. असं तुम्हाला एकदम इझी वाले विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आहेत. कोणतेही 4 सोडवायचे लँग्वेज स्टडीमधले. यामध्ये कोणतेही तुम्हाला ट्रिक्स वगैरे काही नाही. एकदम तुम्हाला तुमची इंग्लिश थोडीफार तुम्हाला वाचन अर्थसंबंध हे समजत असेल तर तुम्ही हे लँग्वेज स्टडी इझिली सोडू शकता. आणि 8 मार्काडी लँग्वेज स्टडी येते, ते तुम्ही इझिली घेऊ शकता, ठीक आहे. 8 मार्काडीने क्वेश्चन नंबर ए तुम्हाला 8 मार्काला येतो. बी क्वेश्चन पहा, बी क्वेश्चनमध्ये काय विचारले जाते. बी क्वेश्चनमध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्ट, ठीक आहे, डू ॲज डायरेक्ट विचारले जाते. ओके, एक तुम्हाला 2 मार्काची डू ॲज डायरेक्ट येते. आणि सेक्शन ए तुम्हाला टोटल 10 मार्काची लँग्वेज स्टडी हा येत असतो, ठीक आहे. आणि डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्हाला सिम्पल असते विद्यार्थी मित्रांनो. ओके, अटेम्प्ट एनी वन, हे बघू शकता 2पैकी एक यामध्ये सॉल्व करायचं. आणि हे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 2पैकी यातलं एक सॉल्व करायचं, ठीक आहे. यामध्ये थोडंफार तुम्हाला ग्रॅमॅटिकली थोडंफार स्ट्रॉंग पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बेसिक ग्रामर जर तुमचं कम्प्लीट असेल तर तुम्हाला हे येऊन जाणार, ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचा असतो तो म्हणजेच की सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये तुम्हाला काय, टेक्स्च्युअल पॅसेज. आता 2 तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज येणार आहेत, बघू शकता. टेक्स्च्युअल पॅसेज हा पहिला येतो तुम्हाला 10 मार्काडी. ओके, यामधून तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर 2A मधला A1 तुम्हाला क्वेश्चन येतो, तो म्हणजेच की तुमच्या पॅरेग्राफमधून तुम्हाला शोधून लिहावा लागतो. ओके, जसं तुम्हाला मराठीमध्ये एकदम इझीवाले क्वेश्चन आले होते पॅरेग्राफमधून शोधून लिहायचे, तसे यामध्ये सुद्धा आहे. फक्त काय होते की प्रॉब्लेम इथं विद्यार्थ्यांचा काय की त्यांना इंग्लिश समजत नाही. हाच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम मेन इथं असतो, ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांचा नाही, पण काही विद्यार्थ्यांचा इथं प्रॉब्लेम असतो. पण तरीही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे येऊन जाणार, ठीक आहे. तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. यामध्ये हे जे तुम्हाला इथं असतं, म्हणजे हा जो क्वेश्चन तुम्हाला दिला असतो की पॅरेग्राफमधून शोधून लिहावं लागते ॲन्सर त्याचं, तो जो शब्द आहे त्याचं तुम्हाला मिळतं जुळतं शब्द पॅरेग्राफमध्ये कुठं दिसतो तो तुम्ही चेक करायचा. तो चेक केल्यानंतर बघायचं, अरे हां इथं दिसत आहे का. नंतर लगेच नाही लिहायचं, तुम्ही ते सेंटेन्स वाचायचं बरोबर की हां याचं उत्तर काय असू शकते, काय असू शकते. नंतर बघायचं की अरे हां याचं कन्फर्म हेच असू शकते. नंतर त्याचं इथं उत्तर लिहायचं. यालाच म्हणतात थोडंफार तुम्हाला अंडरस्टँडिंग करून उत्तर लिहिणे. आणि त्यासाठी तुम्हाला हे पॅरेग्राफ दिलेले असतात. जो इथं समजून घेऊन लिहेल तोच इथं मार्क्स चांगले घेऊ शकते. आणि पॅरेग्राफसुद्धा तुम्ही वाचला तर समजून घेऊन वाचला तर तुम्ही इथं उत्तर इझिली इथं लिहू शकता. माझं म्हणणं काय की 2 मिनिट तुम्ही इथं शिल्लक द्या पॅरेग्राफ वाचण्यासाठी, पण उत्तर करेक्ट लिहा, ठीक आहे. कारण की उत्तर करेक्ट जर तुम्ही डायरेक्ट लिहायला घेतलं विदाऊट न वाचता पॅरेग्राफ न वाचता तर तुमचा टाईम शिल्लक जाणार. तोच तुम्ही 2 मिनिट पॅरेग्राफ वाचण्यासाठी टाईम द्या, तुम्ही उत्तर इथं फास्ट लिहिणार आहात, ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्येच तुम्हाला A2 क्वेश्चन येतो, तो सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफमधून लिहावा लागतो. आणि नंतर तुम्हाला इथं प्रश्न येतो तो म्हणजेच की राईट द नाऊन फॉर्म ऑफ द फॉलोइंग पॅसेज फ्रॉम द पॅसेज. हे सुद्धा तुम्हाला इथं थोडाफार ग्रॅमॅटिक भाग येतो. या ग्रॅमॅटिक भागमध्ये तुम्हाला इथं पॅसेजमधूनच लिहायचं आहे. हे नाऊन फॉर्ममध्ये तुम्हाला इथं आलेले आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे असतात. नंतर डू ॲज डायरेक्टमध्ये बघू शकता तुम्हाला ग्रॅमॅटिकमध्ये येतात पिक आउट इन्फिनिटिव्ह, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं येतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्हाला इथं पुन्हा डू ॲज डायरेक्टचा हा एक क्वेश्चन आहे. म्हणजेच तुम्हाला इथं टोटल 10 मार्काडी एक पॅरेग्राफ येतो. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे A5 वाला क्वेश्चन. A5 वाला क्वेश्चन कोणता, तर विद्यार्थी मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्समध्ये बघू शकता पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला अजिबातही खाली सोडायचा नाही आहे. यामध्ये तुम्हाला जे सुद्धा येईल पर्सनल रिस्पॉन्समध्ये जे सुद्धा येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. आता पर्सनल रिस्पॉन्सची मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पर्सनल रिस्पॉन्सची ट्रिक बघा की जो क्वेश्चन आलेला आहे सर्वात अगोदर तो बघायचा. जर क्वेश्चन तुमच्या पॅरेग्राफशी रिलेटेड आलेला असेल तर त्यामधल्याच लाईन्स लिहायच्या, त्यामधल्याच ओळी लिहायच्या, टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला येत नसेल तर सांगत आहे, आणि जर येत असेल तर मनाने तर तुम्ही लिहाच, ठीक आहे. आणि जर पॅरेग्राफच्या व्यतिरिक्त तुम्हाला टॉपिक आला असेल पर्सनल रिस्पॉन्ससाठी तर मनाने लिहायचं, पॅरेग्राफमधून नाही लिहायचं, ठीक आहे. तर मनाने लिहायचं, मनाने काही पण लिहायचं, पण तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तर 10 मार्काडी एक पॅरेग्राफ
पॅराग्राफ येतो टेक्स्चुअल. नंतर 10 मार्कासाठी सेम विद्यार्थी मित्रांनो दुसरा पॅराग्राफ येतो. यामधून सुद्धा तुम्हाला उत्तर लिहायचे बघू शकता. ट्रू फॉल्स, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा अशी तुम्हाला इंग्लिशमध्ये हे इथं क्वेश्चन येतात तुमच्या पॅराग्राफमधून. ठीक आहे. यामध्ये जास्त कठीण नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असे तुम्हाला येतात. सिनॉनिम्स, अँटोनिम्स असे तुम्हाला क्वेश्चन येतात. ठीक आहे. हे तुमच्या पॅराग्राफमधूनच तुम्हाला शोधून लिहावं लागतात. फक्त तुम्हाला पॅराग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे. ठीक आहे. नंतर यामध्ये सुद्धा हा झाला तुमचा पॅराग्राफवाला सेक्शन. टेक्स्चुअल पॅसेज टोटल 20 मार्कासाठी 2 पॅसेज येतात तुमच्या पुस्तकामधले. ठीक आहे. त्यानंतर येतो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे तुमचा पोएट्री सेक्शन. आता पोएट्री सेक्शनमध्ये काय की पोएट्रीमध्ये बघू शकता तुम्हाला इथं एक येते, तेच म्हणजेच की तुमची कविता. कवितेमध्ये सुद्धा इथं तुम्हाला बघू शकता ट्रू ऑर फॉल्स, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा असे प्रश्न येतात. तुम्हाला कविता व्यवस्थित वाचायची, त्यामधून अर्थ समजून घ्यायचा, नंतर हे क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघू शकता A2 मध्ये सुद्धा तुम्हाला असेच कवितेमधून क्वेश्चन विचारतात. नंतर राईम, हे राईमवाले क्वेश्चन इझी आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. राईम, आता राईम म्हणजेच काय की त्याचा आपण बोलताना उच्चार सारखा येतो ना, त्यालाच म्हणतात राईम. फॉर एक्झाम्पल बघू शकता मी तुम्हाला सांगतो, जसं की राईम इथं आहे व्हाईल माइंड. ठीक आहे. हे झालं विद्यार्थी मित्रांनो इथं राईम. नंतर काइंड, ब्लाइंड हे झालं विद्यार्थी मित्रांनो राईम. आणि जे सुद्धा पोयम असते ना ती विदाऊट राईम होऊच शकत नाही. राईम असलं पोयमला तरच ती कविता म्हटल्या जाते, तरच ती पोयम म्हटल्या जाते. ठीक आहे. तर हे राईमवाला क्वेश्चन इझी आहे. राईट द रायमिंग वर्ड ऑफ द फॉलोइंग. द फेअर आहे समजा, आता फेअरचं इथं ॲन्सर काय होऊ शकते बघू शकता. फेअरचं इथं ॲन्सर होईल हेअर. ठीक आहे. फेअरचं ॲन्सर होईल इथं हेअर. नंतर ब्लाइंडचं होईल इथं काइंड. म्हणजेच तुम्हाला रायमिंग वर्डवाले इझीवाले क्वेश्चन आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नंतर इम्पॉर्टंट येते विद्यार्थी मित्रांनो इथं ते म्हणजेच काय की ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. आता हा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं भारी जाऊ शकते. आता ॲप्रिसिएशन बघा 5 मार्कासाठी येतो. आता आपल्याला माहिती आहे ना ॲप्रिसिएशन 100% येणार आहे कोणत्या तरी एका कवितेचं. तर तुम्हाला काय करायचं मी सांगतो. तुम्हाला काय करायचं की प्रत्येक, जर तुम्हाला खरंच मार्क्स पाहिजे असतील तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन पाठच करून जायचं आहे. प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन पाठ करून जा, कारण की 5 मार्क तुमचे इथं फिक्स आहेत. प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन तुम्ही पाठ करून गेले तर तुम्हाला गॅरंटीड इथं एका कवितेचं ॲप्रिसिएशन विचारलं जातं 5 मार्कासाठी. ठीक आहे. तर हेच यामधली ट्रिक आहे, यामध्ये अजून कोणतीही ट्रिक नाही आहे. आणि तुम्हाला मी सांगतो आहे तुम्ही ॲप्रिसिएशन कुठून करायचं तर यूट्यूब सर्च करायचं, यूट्यूबवर ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम 10th क्लाससाठी, तर तुम्हाला व्हिडिओज मिळून जाणार आहे. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तो म्हणजेच तुमचा येतो सेक्शन नंबर 4. ठीक आहे. नॉन टेक्स्चुअल पॅसेज. आता नॉन टेक्स्चुअल पॅसेजसुद्धा विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्ये बघू शकता नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजेच काय की तो तुमच्या पुस्तकामधून नाही, तो तुम्हाला बाहेरून विचारला जाणार. आता बघू शकता नॉन टेक्स्चुअल पॅसेजमध्ये हे जे तुम्हाला बरोबर वाचायचं आहे अगोदर पॅराग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला काय की इथं याचे ॲन्सर शोधायचे आणि ते करेक्ट लिहायचे. यामध्ये हेच आहे, ट्रिक वगैरे काही नाही विद्यार्थी मित्रांनो. हेच आहे सर्व तुम्हाला जे फॉलो करायचं आहे, मी जे तुम्हाला सांगत आहे यामधून तुम्हाला ॲन्सर बरोबर शोधून लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A3 आहे तो सुद्धा तुमचा नऊनवाला क्वेश्चन. A4 आहे डू ॲज डायरेक्ट. डू ॲज डायरेक्टवाले तुम्हाला बरेच क्वेश्चन सापडतील, त्यासाठी तुम्हाला हे डू ॲज डायरेक्टवाले क्वेश्चन सिम्पल ग्रॅमॅटिकवाले क्वेश्चन करायचे. बघू शकता टेन्सवाले क्वेश्चन आहेत, इन्फिनिटिव्हवाले हे क्वेश्चन्स आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर A5 वाला या नॉन टेक्स्चुअलमध्ये क्वेश्चन येतो तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही येत असेल ते तुम्हाला करायचं. याची ट्रिक मी तुम्हाला सांगितली. जर हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या पॅराग्राफशी रिलेटेड टॉपिक आहे तर तुम्ही पॅराग्राफचे काही सेंटेन्स लिहायचे, जर तुम्हाला येत नसेल तर आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही मनाने इथं लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला कम्प्लिटली मी सांगितलेलं आहे कशाप्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा, कसे तुम्ही इझिली मार्क्स इथं घेऊ शकता तुमच्या पेपरमध्ये, कमीत कमी दिवसामध्ये कशी तुम्ही स्ट्रॅटेजी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला लास्ट टिप सांगायची आहे. तुम्ही सर्व हार्डवर्क करतच आहे, पण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे माहिती आहे काय आहे ते म्हणजेच तुमचं स्मार्टवर्क, जे की तुम्हाला या टोटल व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. एवढा लॉंग व्हिडिओ आहे हा, पण यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे स्मार्टवर्क. तुम्हाला एक मी की सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. सक्सेस होण्यासाठी तुम्हाला एक की सांगितली आहे ते म्हणजेच की स्मार्टवर्क. पण स्मार्टवर्कसोबत माहिती आहे काय इम्पॉर्टंट आहे, हार्डवर्कसुद्धा इम्पॉर्टंट आहे. हार्डवर्क म्हणजेच काय की तुमची इथं प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही या क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केली विद्यार्थी मित्रांनो, याच नाही तुम्ही 2 ते 3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पहा. जो क्वेश्चन येत नाही त्याचे 2-2, 3-3 क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा, त्याचे उदाहरणं सॉल्व्ह करून पहा. तुम्हाला 100% जमणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जमेल. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे असेच विद्यार्थ्यांनाही इझी जाईल जे इथं प्रॅक्टिस करतील 2 दिवसामध्ये सुद्धा. ठीक आहे. तर सर्व काही पॉसिबल आहे. चांगला स्टडी करा आणि चांगले मार्क्स इथं नक्की मिळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. सबस्क्राईब पण नक्की ठेवा आणि तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी वेबसाईटवरती आहे knowledge.in, तिथे जाऊन तुम्ही बघा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.